गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक व्यंकटेश भोजने. मित्रांनो, राज्यसेवा, UPSC, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती अशा सर्व परीक्षांना विचारला जाणारा एक महत्त्वाचा बीट आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. लेक्चर शेवटपर्यंत ऐका. याच्यातल्या सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर होतील. त्याचबरोबर तुम्हाला ज्या फॅक्ट्स घटक आहेत हे फॅक्ट्स घटक सगळे घटक तुम्हाला एका ठिकाणी मिळतील. व्हिडिओ इतका महत्त्वपूर्ण आहे की याच्यातल्या बऱ्याचशा संकल्पना या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या जनरल नॉलेज किंवा एक व्यावहारिकदृष्ट्या सर्व घटक तुम्हाला महत्त्वाचे आहेत. तर हे सगळेच घटक आजच्या लेक्चरमध्ये मी एका बीटमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. साईडला एक नोटबुक पेन घेऊन बसा. त्या ठिकाणी तुम्हाला ते नोट डाऊन पण करता येईल. ठीक आहे मित्रांनो, चलो स्टार्ट करूयात आपण. मूळ मग तसा टॉपिक कोणता आहे रे जे तुम्हाला प्रश्न पडतात, ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात, परंतु याच्यातल्या बऱ्याचशा संकल्पना या तुमच्या क्लिअर होत नाहीयेत. म्हणजे काय, सूर्यमाला, मग ते आकाशगंगा काय असते, किंवा युनिवर्स त्याच्यात काय असतं, किंवा दीर्घिका या वेगळ्या कशा आहेत, दूधगंगा कशा आहेत, किंवा तारका समूह काय असतात, नक्षत्र काय असतात, राशी काय, हे सगळं मित्रांनो. आता तुम्ही ऐकलं असेल राशी आपण पाहतो आपली रास कोणती आहे, जे काय वॉट एव्हर, मकर आहे, कर्क आहे, मेष आहे, जे काय असेल ते. मग ह्या ज्या 12 राशी आहेत ना, याही तुमच्या भूगोलिक घटकावर डिपेंड असतात. बरं, ते कशावर घटक डिपेंड असतात, हे परिवलन आणि परिभ्रमणावर डिपेंड असतात मित्रांनो. परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय, ते एक 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 घटक आपण सुरुवात करूयात. नक्षत्र आपण म्हणतो नक्षत्र, मग हे नक्षत्र कशावर डिपेंड असतात, हे साधं सोपं घटक आहेत. म्हणजे खूप असं त्याच्यात गांभीर्याचं असं काही नाहीये. खूप सिंपल पद्धतीने आपण ते आज क्लिअर करून पाहणार आहोत. आणि लेक्चर जर शेवटपर्यंत ऐकाल तर मला 100% खात्री आहे की तुमचे नक्षत्र, राशी, तारकासमूह काय असतात, सप्तर्षी, ध्रुव तारा याचा वापर कसा केला जातो, हे 5ही घटक, त्याचबरोबर सूर्यमाला, आकाशगंगा, दीर्घिका, दूधगंगा, केपलर बेल्ट, त्याचबरोबर क्लस्टर, सोलार क्लस्टर, हे सगळे घटक तुमचे सगळं विश्वामधले जे काही बेसिक घटक आहेत हे तुमचे सगळे घटक क्लिअर होतील. हे सगळेच्या सगळे आपण अगदी सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत. चलो स्टार्ट करूयात. मग विश्व याची निर्मिती कशी झाली याच्या संदर्भात बरेचसे सिद्धांत आहेत, विश्व निर्मितीचे सिद्धांत. आता मग विश्व निर्मितीच्या सिद्धांतामध्ये आता एक कोणतं सर्वात पहिला सिद्धांत, त्याला बफन्स थेरी असं म्हणतात, बफनचे हायपोथेसिस. दुसरं, आता हे काय मी आता तुम्हाला सगळे हायपोथेसिस सांगत बसणार नाहीये. मी तुम्हाला सांगतोय की विश्वाच्या निर्मितीमध्ये बऱ्याच जॉग्राफरनी बरंच वेगवेगळं काही मत मांडलंय, पण याच्यामध्ये सर्वात शेवटी मांडलं जाणारं मी एक सेपरेट टॉपिक, एक सेपरेट लेक्चर तुमचं याच्यावर घेणार आहे. ते म्हणजे विश्वनिर्मितीचे सिद्धांत म्हणजे काय, बफन्स हायपोथेसिस, याच्याबद्दल काय होतं, इमॅन्युएल कांट यांचं हायपोथेसिस, गॅसेस हायपोथेसिस म्हणजे त्याला वायुरूप परिकल्पना इमॅन्युएल कांट यांचे म्हणतात, नेब्युलर हायपोथेसिस किंवा तेजोमेघ परिकल्पना, ही आपणाला लाप्लास यांची ही परिकल्पना आहे ही पाहिजे आहे. टायडल हायपोथेसिस जिन्स अँड जेफ्रीज यांनी मांडलेलं हे हायपोथेसिस आहे. त्याचबरोबर बिग बँग थेरी या संदर्भातही आपण सगळं काही पाहणार आहोत. चला, आज बिग बँग थेरीच्या रिलेटेड जे जगाने सर्वांनी मान्य केलेलं आहे ते घटक आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करूयात. मग असं म्हटलं जातं की विश्वाची निर्मिती कशी झाली, असं म्हणतात की जगामध्ये सर्वात पहिल्यांदा एकच खगोल होता. जगात सर्वात पहिल्यांदा जे युनिवर्स तयार झालं ना, या युनिवर्स तयार होण्याच्या अगोदर जगामध्ये सर्वात पहिल्यांदा एकच खगोल तयार होता. जगात सर्वात पहिलं ही एकच वस्तू होती. सर्वात पहिला खगोल हा एकच, जगामध्ये सर्वात पहिला खगोल. पाहूयात आपण जगातली ही सर्वात पहिली खगोल म्हणजे काय, अवकाशातील वस्तू. जगातील एक सर्वात पहिली वस्तू ही जगातील पहिली वस्तू. आता काय आहे, जो बिग बँग सिद्धांत आहे हा सिद्धांत काय सांगतो की ही जी वस्तू आहे याच्यामध्ये गती होती. ओके, ही फिरणारी वस्तू होती. बर, याच्यामध्ये जी गती होती, या गती, आता हे गतीचं कशामुळे गती निर्माण झाली, तर अर्थात त्याचा असणारं मास, त्याच्या गाभ्यामध्ये असणारं हेवी मास. त्याच्यानंतर समटाईम, आता टायडल हायपोथेसिस मध्ये म्हणजे या सिद्धांताच्या परिकल्पना आहेत त्याच्यामध्ये मी क्लिअर करेन. ही एक असा खगोल होता आणि हा खगोल हा वेगाने फिरत होता. एखादी वस्तू जर फिरत असेल, जगामध्ये कोणत्याही वस्तूमध्ये जर गती असेल तर ही गती काय करते, ही गती एकतर परावर्तन शक्ती किंवा त्याला आपण म्हणू रिफ्लेक्शन फोर्स निर्माण करत असते. दुसरं, हीच गती सेंट्रिफ्युगल किंवा केंद्रोत्सारी
शक्ती तयार करते. केंद्रोत्सारी त्यालाच आपण काय म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. हे सेंट्रीफ्युगल फोर्स अँड रिफ्लेक्शन फोर्स हे दोन्ही फोर्स त्या वस्तूमध्ये असणाऱ्या गतीमुळे होतात. रिफ्लेक्शन फोर्स म्हणजे साधा परावर्तन शक्ती म्हणजे काय बा? परावर्तन शक्ती म्हणजे एखाद्या फिरणाऱ्या वस्तूवर बाह्य बाजूनं कोणतंही जर वस्तू बल लावलं आपण बल लावलं किंवा त्याच्यावर काही थ्रो केलं आपण तर ते तेवढ्याच वेगाने वापस जातात. तो म्हणजे न्यूटनचा नियम. त्या संदर्भात हा परावर्तनाचा घटक आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय? म्हणजे परावर्तन शक्ती म्हणजे साधं एका स्टेटमेंटमध्ये एखाद्या वस्तूवर फिरणाऱ्या वस्तूवर बाहेरून जर काही टाकलं असेल तर त्याचे घटक तेवढ्याच वेगाने वापस जातात. याला परावर्तन असं म्हणतात. दुसरं पहा केंद्रोत्सारी म्हणजे काय? एखादी जी फिरणारी वस्तू आहे ही फिरणाऱ्या वस्तूमुळे स्वतःमध्ये गती प्राप्त झाल्यामुळे त्या वस्तूचे स्वतःचे कण या वस्तूच्या दूर जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला केंद्रोत्सारी किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय? फिरणाऱ्या वस्तूचे स्वतःचे कण दूर जाणे याला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात. तर परावर्तन शक्ती म्हणजे काय? फिरणाऱ्या वस्तूवर बाहेरून एखादी वस्तू जर पडली येऊन किंवा टाकली किंवा बाहेरचे जे घटक आहेत हे त्याच्या फिरण्यामुळे लांब जातात याला परावर्तन म्हणतात. साधा दोन्हीतला फरक. परावर्तन म्हणजे बाहेरून कुठल्याही वस्तूचं बल लागलं किंवा कुठली वस्तू जवळ आली तर ते दूर जाणे याला परावर्तन म्हणतात. तर फिरण्यामुळे त्याच वस्तूचे घटक त्यापासून दूर जाणे याला केंद्रोत्सारी किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतात. मग जगामध्ये सर्वात पहिल्यांदा असं म्हणतात की एकच खगोल अस्तित्वात होता. एकच खगोल अस्तित्वात होता आणि याच्यामध्ये एक स्वतःचा याचा फोर्स होता. दॅट इज सेंट्रीफ्युगल फोर्स होता. गतीमुळे दोन फोर्स तयार झाले. मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं. मग गतीमुळे दोन फोर्स तयार झाले. या फोर्सचा परिणाम असा की हे स्वतःभोवती जेव्हा फिरायला लागले तेव्हा याच्या फिरण्यामुळं याचे काही कण इकडचा एक कण निघाला आणि हा इथं आला. समजा फिरणाऱ्या वस्तूचा एक कण निघाला इथं आला. फिरण्यामुळे बाहेरचे कण असे निघून जायला लागले. याचं एक बेस्ट एक्झाम्पल समजा टेनिस बॉल आहे मित्रांनो. टेनिस बॉल जर कंटिन्यू टेनिस बॉलच्या वरून गादी असते आणि हा बॉल जर कंटिन्यू गोल फिरत असेल तर काय होईल? 2-4 दिवस बॉल फिरत असेल समजा कंटिन्यू गोल 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 फिरतोय नुसता तर या बॉलच्या वेगामुळे याची जी गादी आहे ना ही गादी अशी निघून दूर जायला लागेल. ओके लक्षात ठेवा. सेम त्याचाच परिणाम याच्या संदर्भात. एक असाच वस्तू होती. या वस्तूच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे या वस्तूचे कण हे या वस्तूपासून असे लांब निघून जायला लागले. मग हे सगळ्या बाजूनं असे कण निघाले आणि हे सगळ्या बाजूला असे कण वितरित झाले. लक्षात ठेवा ही एक वस्तू आहे. निघालेले कण. मग समजा हा एक कण निघाला. आता ह्या मुख्य खगोलापासून हा निघालेला कण हा काय करायचा? हा या मुख्य वस्तूच्या भोवताली फिरायचा. म्हणजे हा स्वतःभोवती तर फिरतोच पण स्वतःभोवती फिरत फिरत हा या मुख्य वस्तूच्या भोवती सुद्धा फिरतो. मग हे सगळे निघालेले कण स्वतःभोवती फिरत फिरत या मुख्य वस्तूच्या भोवती फिरायला लागले. सगळेच हे असे मुख्य वस्तूच्या भोवती हे फिरत आहेत. सगळे असे मुख्य वस्तूच्या भोवती हे फिरत आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा हे सगळे या मुख्य वस्तू हा निघालेले कण या मुख्य वस्तूच्या भोवती असे सगळे फिरायला लागले. ओके एक स्वतःभोवती समजा हा एक वस्तू आपण पकडली किंवा आपण थोडी लांबची वस्तू पकडू. ही वस्तू पकडली. ही वस्तू काय करते? ही या खगोलाभोवती फिरायला लागली. आता ही स्वतःभोवती तर फिरतीयच पण या खगोलाभोवती फिरण्यामुळं स्वतःभोवती फिरण्यामुळं पुन्हा याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स रिफ्लेक्शन फोर्स याला आपोआपच अप्लाय झाले आणि याचे कण पुन्हा निघायला लागले. हे इथं आला. याच्यापासून निघालेला हा कण आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यापासून निघालेला हा कण याच्यापासून हे असे कण निघाले. लक्षात ठेवा मी याचा कलर बदलतो म्हणजे तुम्हाला याचं आणखीन कळेल. सोपं जाईल. आता हे याच्यापासून निघालेले कण मी तुम्हाला दाखवतोय. लक्षात ठेवा ही एक वस्तू जी या खगोलापासून निघाली त्यापासून निघालेले हे असे कण आहेत. ओके त्यापासून निघालेले हे असे कण आहेत. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. हे त्याचे जे कण आहेत. आता मी थोडं बाजूला जागा करतो. आपणाला हे गरजेचं आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा हे यापासून ही वस्तू निघाली. त्याच्यानंतर झालं असं की या वस्तूपासून हे निघालेले कण आहेत. कशामुळे निघाले? हे सेंट्रीफ्युगल फोर्समुळे. सेंट्रीफ्युगल फोर्समुळे या वस्तूचे हे कण याचा हा इकडे कण गेलेला. चलो आता आपल्याला मूळ बीट पाहायचंय की या वस्तूपासून हे कडला कण निघाले.
कालांतराने आता हे जे निघालेले आहेत, हे निघालेले काय करतील रे, हे या वस्तूपासून हे कडेचे निघालेत, म्हणजे हे काय करतील, जसं आपण काय पाहिलं पहा, याच्यापासून जे निघाले ना ते स्वतःभोवती फिरत फिरत याच्या भोवती फिरायला लागले. याचा अर्थ हा काय करतो, हा जर पाहिला असेल तर हा असा फिरतो, लक्षात ठेवा, हा या खगोलाभोवती फिरतो. ओके. दुसरं, आता हे जे निघालेले आहेत, म्हणजे आपण याला उदाहरणासाठी ए नाव दिलं. ए पासून हा बी नावाचे कण निघाले. ए पासून हा बी नावाचा कण निघाला. मग हे निघालेले सगळे, हे सगळे ए चे भाग आहेत, हे सगळे बी चे भाग आहेत. लक्षात ठेवा, हे सगळे बी चे भाग आहेत, हे सगळे बी, हे सगळे हे निघालेल्याचे भाग, म्हणून आपण त्याला समजण्यासाठी बी नाव दिलं. हा बी हा ए पासून निघालेला. कालांतराने झालं काय, कालांतराने बी चे वेगवेगळे कण निघाले, मग याला आपण सी नाव दिलं. हे सगळे सी हे कोणापासून आलेले आहेत रे, हे सगळे सी हे बी पासून आले. मग जे बी पासून आले हे बी च्या भोवती फिरायला लागले. लक्षात ठेवा, आता हे आलेले कोणाच्या भोवती फिरायला लागले रे, हे बी च्या भोवती फिरायला लागले. आता इथे एक आपण वस्तू काढली, हे बी पासून आलेला आहे, सेम कलर दिसतोय, याला सी नाव दिलं. आता हा सी आलेला आहे, हा कोणाभोवती फिरायला लागला, हा सी बी च्या भोवती फिरायला लागला. हा जो निघालेला सी आहे, हा जो बी च्या भोवती फिरतो, लक्षात ठेवायचं, हा म्हणजे आपला सूर्य आहे. ओके, हा आपला सूर्य निघालेला आहे. ओके. कालांतराने सूर्य फिरायला लागला, फिरायला लागला, फिरायला लागला, फिरायला लागला, फिरायला लागला, सूर्याभोवती पण सेम. आता हा बी भोवती फिरायला लागला, बी भोवती फिरायला लागलेला सी हा सूर्य आहे, हा आपला सूर्य आहे समजा. सूर्याच्या फिरण्यामुळं सूर्यापासून काही कण निघाले आणि ते थोडे लांब अंतरावर गेले. आता हे सूर्यापासून निघालेले कण हे याच्यापासून निघाले, हे असे इकडं आले. लक्षात ठेवायचं, हे कोणापासून निघालेले कण आहेत, सूर्यापासून निघालेले कण, हे सूर्यापासून निघालेले असे कण आहेत. लक्षात ठेवा, हे सूर्यापासून निघालेले जे मी पलीकडे काढलेले आहेत, हे आपल्या सूर्यापासून निघालेले कण आहेत. आणि हे जे कण आहेत ना, ते म्हणजे आपला बुध नावाचा ग्रह. तेच म्हणजे त्याच्यानंतरचा ग्रह हा शुक्र, त्याच्यानंतरचा ग्रह हा पृथ्वी, त्याच्यानंतरचा ग्रह मंगळ, त्याच्यानंतरचा ग्रह गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. लक्षात ठेवा, हे सगळे सूर्यापासून निघाले. त्याचबरोबर सूर्यापासून आणखीन काय निघालं, त्याचबरोबर सूर्यापासून मंगळ आणि गुरु या दोघांच्या मध्ये, इथं मंगळ आहे, हा मंगळ आणि गुरु या दोघांच्या मध्ये इथं एक छोट्या आकाराच्या खगोलाचा पट्टा निघाला. मंगळ आणि गुरुच्या मध्ये एक छोट्या आकाराच्या खगोलांचा पट्टा निघाला. तो कुठं निघाला बघा, इथं येतो मंगळ आणि गुरुच्या, आणि या पट्ट्याला लघु ग्रह असं म्हणतात. मंगळ आणि गुरुच्या मध्ये लहान आकाराचे खगोल आहेत, या खगोलांना लघु ग्रह म्हणतात. लक्षात ठेवा, नेपच्यूनच्या पलीकडं आणखीन एक लहान आकाराचा जे खगोल आढळतात, पलीकडे आढळणाऱ्यांना बटू ग्रह असं म्हणतात. नेपच्यूनच्या पलीकडे जे आहेत त्यांना बटू ग्रह म्हणतात. मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहेत त्यांना लघु ग्रह असं म्हणतात. ओके. दुसरं, हे सगळे जे रेड कलरनी मी काढलेले आहेत, हे सगळे लाल रंगाचे, हे सगळे लाल रंगाचे काय दाखवतात रे तुम्हाला, हे सगळे लाल रंगाचे तुम्हाला ग्रह दर्शवतात. हे सगळे ग्रह आहेत. ओके. त्याचबरोबर या ग्रहाच्या भोवती फिरणारे, ग्रहाच्या भोवती फिरणारे हे ग्रहाच्या भोवती. ओके. लक्षात ठेवा, शुक्रला उपग्रह नाही, त्यामुळं शुक्रला उपग्रह नाही, हा आपला सूर्य, त्याच्यानंतर हे. ओके. तर ग्रहाच्या भोवती फिरणारे हे पृथ्वीच्या संदर्भात, ग्रहाच्या भोवती फिरणारे काय, ग्रहाच्या भोवती फिरणारे उपग्रह. मग आपली जी सूर्यमाला आहे, सूर्यमालेमध्ये एक तर आपला सूर्य आहे पहिला घटक, सूर्यमालेमध्ये दुसरा घटक काय आढळतात, ग्रह आढळतात. ग्रहाच्या भोवती फिरणारे काय आढळतात, उपग्रह आढळतात. उपग्रह, त्याचबरोबर आणखीन चौथा घटक काय आढळतो, लघुग्रह आढळतात. त्याचबरोबर आणखीन पाचवा घटक काय आढळतो, बटुग्रह. या सगळ्याच्या मिश्रणाला ही एक काय तयार झाली, ही एक सूर्यमाला तयार झाली. म्हणजे हे सगळे सूर्याच्या भोवती फिरणारे, म्हणून या सगळ्याला एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. लक्षात ठेवायचं, म्हणजे काय, हा आपला सूर्य. आणि पहा, आता हा बी होता, बी पासून निघालेले हे सगळे असे सूर्य होते, त्यामध्ये इथं एक आपण आपला सूर्य काढला. ही जसे हे सगळे सूर्य, हे सगळे काय करतात, हे सगळे हे याच्या भोवती असे फिरतात. म्हणजे ही एक सूर्यमाला आली, ही आपली सूर्यमाला.
तसं याच्यापासून सगळे जे निघाले ना हे सगळे निघालेले सूर्यच आहेत. म्हणजे काय पहा, म्हणजे काय, म्हणजे हा पण एक सूर्य आहे जो याच्यापासून, याची इथं ग्रह उपग्रह लघुग्रह बटुग्रह म्हणजे ही पण एक काय तयार झाली, सूर्यमाला तयार झाली. लक्षात ठेवा, ही पण एक सूर्यमाला तयार झाली, ही पण एक सूर्यमाला तयार झाली. बी पासून जे काही सगळे सी निघालेत हे निघालेले सगळे सी म्हणजे त्या कलरचे पहा, जे सगळे सी आहेत हे या कलरचे दिसतात, हे सगळे सीच आहेत आणि हे सगळे सूर्य आहेत. सूर्यापासून जे निघाले ते ग्रह उपग्रह लघुग्रह बटुग्रह हे सगळे सूर्यापासून निघालेले आहेत. मग हे याच्यापासूनचे हे आले, मग आता हे सगळे सूर्य, ही एक सूर्यमाला आली, ही त्याच्या बाजूची सूर्यमाला आली, ही त्याच्या बाजूची सूर्यमाला आली, ही त्याच्या बाजूची, अशा अब्जावधी सूर्यमाला म्हणजे या बी पासून निघालेल्या एवढ्या सगळ्या सूर्यमाला, याचा अर्थ या अब्जावधी सूर्यमाला म्हणजे त्याला 100 अब्ज सूर्यमाला काउंट केल्या तर हे एक आकाशगंगा तयार झाली. लक्षात ठेवा, ही एक आकाशगंगा आणि या आकाशगंगेचं जे मेन सेंटर आहे तो म्हणजे आपण पहिला काढलेला बी, ही एक आकाशगंगा आली. ओके, बी नावाची, सी नावाच्या सगळ्या सूर्यमाला आहेत, त्यातले हेड म्हणजे सूर्य आहेत. बी ही आकाशगंगा, तसं मी बी कुठे कुठे काढले पहा, बी मी काढलेले ठिकाणं जर पाहिले तुम्ही तर बी मी कुठं काढले, इथं पण मी बी काढले, याचा अर्थ ही एक आकाशगंगा आहे. इथं पण मी बी सांगणार आहे, ही एक आकाशगंगा आहे. इथं पण बी, आकाशगंगा 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 हे सगळं आकाशगंगा आहेत. ही आपली आकाशगंगा. लक्षात ठेवा, आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी या नावाने ओळखलं जातं. आपल्या आकाशगंगेचं नाव काय मग, मंदाकिनी नावाची आकाशगंगा. आणि ही आकाशगंगा जी आपली आहे ना ही अशी दुधाळ पांढऱ्या रंगाची दिसते. पाहिजे तुम्हाला, पाहूयात आपण. ही आकाशगंगा ही अशी आपली आकाशगंगा. आपल्या आकाशगंगेचं नाव ते म्हणजे काय, हे मंदाकिनी. पहा, आपल्या आकाशगंगेमध्ये किती सूर्य, हे सगळे चमकणारे दिसतात ना, हे सगळे चमकणारे. तुमचं बीचं सेंटर इथं आहे आणि तुमचे सी हे सगळे तुमचे सी आहेत, हे सगळे स्टार जे सगळे चमकणारे तुम्हाला दिसतात ना हे सर्वच्या सर्व तुमचे तारे आहेत. हे सर्व तारे चमकत आहेत. आता ग्रह हे स्वयंप्रकाशित नसतात म्हणून याच्यात दिसत नाहीत. एक एक्झाम्पल पाहायचं असेल तर पहा, तुम्ही आपल्याविषयी समजा हे इथं हा एक तारा पकडला तर त्याचे ग्रह हे त्याच्या जवळचे, त्याचे ग्रह आपण हा एक तारा पकडूयात, त्याचे ग्रह म्हणजे हे असे, म्हणजे समजा आपला सूर्य तर मग याला आपल्याला बुध म्हणावं लागेल, त्याला शुक्र, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे सगळे असे. मग याच्यात लघुग्रह बटुग्रह उपग्रह ही एक सूर्यमाला. तसे सगळे चमकणारे यांच्या सगळ्याच्या स्वतःच्या सूर्यमाला आहेत. आणि मग या सगळ्या सूर्यमाला एकत्र येऊन एक काय तयार झालेली आहे रे, आकाशगंगा. आणि या आकाशगंगा जर पाहिलं असेल तर तुम्ही बघा दिसताय कसं, ह्या सगळ्या पांढऱ्या शुभ्र दिसतात. यामुळं या आकाशगंगेला दूधगंगा असं म्हणतात. पांढऱ्या शुभ्र म्हणजे कोणासारख्या दिसतात, या आकाशगंगा दुधासारख्या दिसतात म्हणून त्याला दूधगंगा. इंग्लिशमध्ये बहुत हार्ड वर्ड काय वापरतात, मिल्की वे. अबे मिल्क आपण दररोज घेतो बे, ओके, याला मिल्क वे, मिल्क मिल्क म्हणजे दूध, मग याला दूधगंगा असं म्हणतात. क्लिअर आहे सगळ्यांना, मिल्की वे म्हणजे ही दूधगंगा. यालाच स्टँडर्ड आणखीन दीर्घिका. दीर्घिका म्हणजे असं काही वेगळं नाहीये, दीर्घिका म्हणजे आकाशगंगेचं दुसरं नाव आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा, आकाशगंगेमध्ये अब्जावधी सूर्यमाला एकत्र आलेले आहेत तर दीर्घिकेत किती, अब्जावधीच. तर दूधगंगेत किती, दूधगंगेत पण अब्जावधी. मग आपल्या आकाशगंगेचं नाव काय, तुम्हाला विचारलं जातं परीक्षेमध्ये. आपल्या आकाशगंगेचं नाव लक्षात ठेवायचं सर्वांनी. आपली आकाशगंगा कोणत्या नावाने ओळखली जाते, मंदाकिनी या नावाने आपली आकाशगंगा ओळखली जाते. पहा, आता ही आपली आकाशगंगा आली होती, मगाच्या डायग्रामकडे वळलो आपण. ही सगळी आपली आकाशगंगा काढली. तसं ओके, लक्षात ठेवा, ही आपली आकाशगंगा, या आपल्या आकाशगंगेला हे असं नाव दिलंय मी मंदाकिनी. ही आता इथं असणारे हा सूर्य होता, म्हणजे ही एक आकाशगंगा आहे बी नावाची एक आकाशगंगा. या आकाशगंगा ही आपल्या जवळची आहे आणि आपल्या जवळच्या आकाशगंगेचं नाव आहे देवयानी. देवयानी ही आपल्या जवळची. लक्षात ठेवा, आपली मंदाकिनी आणि आपल्या शेजारची देवयानी. लक्षात, शेजारची कोण, देवयानी, आपली कोण, मंदाकिनी. मग आपल्या जवळची जी देवयानी आहे हिलाच ऑड्री मेडा असं म्हणतात. लक्षात ठेवा, ऑड्री मेडा. ऑड्री मेडा म्हणजे देवयानी ही आपल्या जवळची आकाशगंगा. तर दुसरं पहा, याच्यामध्ये आणखीन एक राहिलेला भाग, तो म्हणजे काय, जो आपली जी सूर्यमाला आहे, आपला जो सूर्य आहे तसं आपल्या सूर्याच्या अगदी जवळचा सूर्य हा म्हणजे प्रॉक्सिमा सेंचुरी.
जवळच्या सूर्याला काय म्हणतात? प्रॉक्सिमा सेंचुरी. लक्षात ठेवायचं, आपल्या जवळचा सूर्य हा काय म्हणून ओळखला जातो? प्रॉक्सिमा सेंचुरी. लक्षात ठेवा सगळ्यांनी. चलो देखेंगे इसमें कैसा क्या होता है. अब बघा आता कळेल तुम्हाला हे कसं कसं काय काय होत आहे ते. प्रॉक्सिमा सेंचुरी हा चल मी काय सांगितलं होतं? जगामध्ये सर्वात पहिल्यांदा एकच खगोल होता. या खगोलापासून काही वस्तू बाहेर गेल्या, अर्थात हे याच्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळं, रिफ्लेक्शन फोर्समुळं वस्तू निघाल्या आणि या सगळीकडं पसरल्या गेल्या. ओके, या पसरलेल्या वस्तू याला आपण आत्ताच पाहिलं, याला काय म्हणतात रे? या पसरलेल्या वस्तूंना आकाशगंगा म्हणतात. मग या आकाशगंगेपासून कालांतरानं काही वस्तू निघाल्या. या निघालेल्या वस्तू मग ह्या याच्यापासून निघाल्या. हे आकाशगंगेपासून निघालेल्या वस्तूला आपण काय नाव दिलं होतं? आकाशगंगेपासून निघालेल्या वस्तूंना आपण नाव दिलं तारे. आकाशगंगेपासून निघून गेले त्यांना तारे नाव दिलं. कालांतराने आपण ताऱ्यांपासून ज्या वस्तू निघाल्या, ताऱ्यांपासून जे निघाल्या ना, हे ताऱ्यांपासून जे जे निघाले हे ग्रह, लघुग्रह, बटुग्रह. मग हे ग्रह अर्थात तारे आणि त्याचा सगळा बाजार, बाजार म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा सगळं परंपरा, त्याचं सगळं परिवार, त्याचे ग्रह, त्याच्या भोवती फिरणारे लघुग्रह, ग्रहाचे पिल्लू म्हणजे उपग्रह, बटुग्रह, हे सगळे म्हणजे सूर्यमाला. ही एक सूर्यमाला आलती. सूर्यमाला म्हणजे तारे आणि सगळे ग्रह, ही एक सूर्यमाला. लक्षात ठेवा, हा आपला सूर्य. मग आपल्या जवळचा सूर्य हा कोणता? याचं उत्तर काय आहे? प्रॉक्सिमा सेंचुरी. प्रॉक्सिमा सेंचुरी हा आपल्या जवळचा सूर्य आहे. मग आपला सूर्य हा काय करतो? ज्याच्यापासून निघाला तो यापासून निघालाय. पा इथं आहे त्याचे पप्पा, या पप्पापासून म्हणजे ते बी. इथं आपण याला ए नाव दिलं, हे बी आहे. इथं जे आहेत याला आपण नाव दिलेलं ते म्हणजे सी. इथं आहेत. या बी पासून जे सी निघालाय हा आपला सूर्य काय करतो? हा आपला सूर्य हा आपला सगळं परिवार घेतो. म्हणजे परिवार म्हणजे ग्रह, लघुग्रह, उपग्रह, बटुग्रह, हे सगळ्यासह आपला सूर्य असाच इथं फिरत असतो आकाशगंगेमध्ये. हा आपला सूर्य आकाश. इकडचा सूर्य काय करतो? त्याचं जे परिवार आहे तो सोबत घेतो, असा फिरतो. इकडचा सूर्य काय करतो? त्याचं जे परिवार आहे सोबत घेतो, फिरतो. इथला सूर्य त्याच्या परिवार सोबत, हे सगळे असे फिरत असतात. सगळेच सूर्य आपल्या आपल्या परिवाराला सोबत घेतात आणि हे सगळे या आकाशगंगेमध्ये फिरतात. मग ही आपली आकाशगंगा, ही मंदाकिनी. मग सूर्य फिरतो का? फिरतो. लक्षात ठेवा, सूर्याला आकाशगंगेमध्ये, सूर्याला, आपल्या सूर्याला आकाशगंगेमध्ये एक चक्कर मारायला 250 कोटी वर्ष लागतात. सूर्याला आकाशगंगेमध्ये एक चक्कर मारायला किती वर्ष लागतात? 250 कोटी वर्ष लागतात. यालाच कॉस्मिक इयर असं म्हणतात. ओके, लक्षात ठेवायचं, कॉस्मिक इयर म्हणजे सूर्याची आकाशगंगेमधली एक चक्कर, दॅट इज कॉस्मिक इयर. आणि ते किती काळ असतात? 250. सूर्याची आकाशगंगेतली एक चक्कर. लक्षात ठेवा. मग सूर्य जसे आता हे सगळेच सूर्य हे आकाशगंगेत फिरतात. मग ही एक आकाशगंगा आहे, ही बी आपण पाहिलेली, ही एक आकाशगंगा. तशी इकडे एक आकाशगंगा, ही एक आकाशगंगा, ही अशीच. मग आता पाहिलं आपली आकाशगंगा म्हणजे मंदाकिनी, मगाशी मी नाव दिलं तिला. तसं आपल्या जवळची आकाशगंगा, आता आपण याला नाव देऊ, जवळची आहे असं पकडा, आणि याला नाव दिलं आपण देवयानी. मग ही आपली मंदाकिनी नावाची आकाशगंगा काय करते? याच्यातला जो बी सेंटर आहे, हा बी सेंटर काय करतो? या सगळ्या सूर्यमालेला घेऊन या आकाशगंगेमध्ये फिरत असतो. असं म्हणजे हा सगळे आकाशगंगा घेऊन फिरतो. मग इथं सेम हे काय करतं? देवयानी हे सगळ्याला सोबत घेते आणि याच्यात फिरते. इथं असणारी काय करते? सगळ्याला सोबत घेते, याच्यात फिरते. इथं असणारी काय करते? आपलं सगळे परिवार सोबत घेतात आणि हे याच्यामध्ये फिरत असतात. लक्षात ठेवा, आपण पाहिलं आताच की अब्जावधी सूर्यमाला एकत्र आल्या. जेव्हा अब्जावधी सूर्यमाला एकत्र आल्या तेव्हा एक आकाशगंगा तयार झाली. तशी ही एक आकाशगंगा जी आपली मंदाकिनी, तशी दुसरी एक आकाशगंगा शेजारची देवयानी, तशी तिसरी एक आकाशगंगा, ही चौथी सोडा, 5वी, 6वी, 7वी, 8वी, अशा अब्जावधी आकाशगंगा एकत्र आल्या. अब्जावधी, या अब्जावधी आकाशगंगा एकत्र आल्या म्हणजे आपलं विश्व होय. विश्व म्हणजे काय रे? जिथं अब्जावधी आकाशगंगा एकवटलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या आकाशगंगा एकवटलेल्या, हे सगळं आपलं युनिवर्स आहे आणि हे सगळं हे सह फिरत असतं.
हे सगळं फिरत असतं आणि कालांतराने आता आपण पाहिलं की एक खगोल होता, त्याच्यापासून काही भाग वेगळे झाले, ते त्याच्या भोवती फिरायला लागले, त्याच्यापासून पुन्हा काही भाग वेगळे झाले, ते त्याच्या भोवती फिरायला लागले, त्याच्यापासून पुन्हा काही भाग वेगळे झाले, ते त्यांच्या भोवती फिरायला लागले, कालांतराने पुन्हा भाग वेगळे, पुन्हा त्यांच्या भोवती, पुन्हा वेगळे, पुन्हा हीच क्रिया सातत्याने कधीही चालू राहील. कधी म्हणजे काय, आज असणारे ग्रह कालांतरानुसार याचेच पुन्हा काही भाग वेगळे होतील आणि हे ग्रहाच्या भोवती उपग्रह, कालांतराने उपग्रहाचे भाग वेगळे होतील, ते उपग्रहाभोवती फिरायला लागतील. म्हणजे त्याच्यापासून ते आपणाला असं वाटलं की आपणाला कुठेतरी शेवट जायचं विश्वाच्या, तर आपण विश्वाच्या शेवट कधीच जाऊ शकत नाही, कारण विश्व हे अनलिमिटेड, आपण तिथपर्यंत विश्वाच्या कडपर्यंत पोहोचायचं म्हणलं की ते तिथपर्यंत पलीकडे गेलेलं असतं, कारण त्याचे जे कडच्याचे भाग आहेत हे निघाले आणि दुसरे तयार पलीकडे फिरायला लागले, तिथपर्यंत पोहोचायचं, पुन्हा त्याचे पलीकडे फिरायला लागले. लक्षात ठेवा, विश्व म्हणजे काय, अनंत, की ज्याचा शेवट नाही, हे सगळं विश्व आहे. लक्षात ठेवा. चलो मित्रांनो, आता आपणाला थोडक्यामध्ये आपणाला आत्ता लगेच आणखीन काय पाहायचंय, सप्तर्षी किंवा नक्षत्रांचा समूह काय असतो, लागलीच आपण त्याला पाहूयात की नक्षत्र आपण कशाला म्हणतो. सप्तर्षी नावाचा तारा, सप्तर्षी तारका समूह, ध्रुव नावाचा तारा, याचा वापर नक्षत्र कसे असतात ते आणि हे आपण कसं पाहतो ते पहा. आता नक्षत्र कशावरून असतात किंवा राशी कशावरून असतात किंवा तारका समूह कसा असतो, ध्रुव तारा कसा असतो आणि सप्तर्षी हे कसं असतं ते लक्षात ठेवा. आता आपण मी सांगितलं की सर्वात पहिल्यांदा, आता मी हे एका साईडला काढतो, हा जगामध्ये सर्वात पहिला खगोल, एक पहिली वस्तू ज्याला आपण ए नाव दिलं होतं. ओके, हा जगातला पहिला ए आहे. ए पासून काय तयार झाले रे, ए पासून हा एक बी तयार झाला, ए पासून हा एक बी, ए पासून हा एक बी. आता आपण काय करू, हे असे भरपूर बी ए पासून तयार झालेत. या बी ला आता जसं इथं तयार झालंय, इथे एक मी बी तयार करतो, हा एक बी, ए पासून हा बी आला, ठीक आहे, हा ए पासून हा बी, बी म्हणजे ही आकाशगंगा, ही एवढी सगळी एक आकाशगंगा आहे असं गृहीत धरा, ही एक आकाशगंगा आली. ओके, ही एक आकाशगंगा. तसं इकडं ही एक आकाशगंगा आहे, इकडे ही एक आकाशगंगा आहे, इकडे ही एक आकाशगंगा आहे, तसे इकडे ही एक आकाशगंगा आहे. या सगळ्याचं मिळून एक विश्व आहे. मग ही आकाशगंगा आली. या आकाशगंगेचे लहान लहान भाग म्हणजे कोणते आहेत पहा. आकाशगंगेपासून इकडे निघाले ही, हा सूर्य आला, हा सूर्य आला, हा सूर्य आला, हा सूर्य, 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 हे सूर्य, हे आकाशगंगेचे भाग आहेत. मग आता आपण काय केलं, हा एक सूर्य पकडला, हा सूर्य पकडला म्हणजे हा सूर्य समजा आपला सूर्य आहे, आपला सूर्य आहे, तर याचा अर्थ याच्या भोवती हे असे आपले ग्रह आहेत. लक्षात ठेवा, हे असे ग्रह आले. मग आता हे सगळे काय, सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह, हा आपला इथं असणारा काय आहे, इथं असणारा हा आपला सूर्य आहे. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ओके, हा, तर आता चलो मी आता हे कोणत्या पेननी, याच पेननी, सूर्याचा जो कलर आहे त्याच पेननी एक्सप्लेन करतो. चलो बघा, हा आपला काय आहे, हा आपला सूर्य आहे, ठीक आहे, हा आपला सूर्य. चलो, हा आपला सूर्य इथं असणारा, हे सगळे आता याच्यामध्ये हा पृथ्वी आहे. लक्षात ठेवा, आता जसं इथंही आहे तसं इकडं असे भरपूर तारे आहेत, बरोबर, भरपूर तारे, हे या बाजूला इकडं असे भरपूर ताऱ्यांचा समूहच आहे. मग हे ओके, आता हे असे भरपूर तारे यापासून निघालेले हे सगळे तारे आहेत. लक्षात ठेवा, आता आता जो पृथ्वी इथं आहे, आपला पृथ्वी नावाचा इथे एक ग्रह आहे. या पृथ्वीच्या बरोबर उत्तरेला इथे एक ताऱ्यांचा समूह आहे, हा म्हणजे सूर्य, हा सूर्य आला. ओके, हा सूर्य पृथ्वीच्या बरोबर उत्तरेला या ठिकाणी इथे एक ताऱ्यांचा समूह आहे. कसा ताऱ्यांचा समूह आहे, लक्षात ठेवा, पृथ्वीच्या उत्तरेला बरोबर हे असे 6 तारे आहेत. टॉलेमी यांनी काय केलं, हे 6 तारे असे जॉईंट केले, 7 तारे आहेत. लक्षात ठेवा, हे 7 तारे असे त्यांनी जॉईंट केलेले आहेत. हे 7 ताऱ्यांचे ठिकाण, हे 7 तारे त्यांनी जॉईंट केले आणि एकत्रितपणे त्याचा आकार असा दिसायला लागला. मुळामध्ये त्याचा आकार कसा दिसतो या ताऱ्यांचा, हे असा आकाराचे आहेत. ओके,
ठीक आहे, आता जागा अपुरी पडते म्हणून थोडंसं मी लांबवतो त्याला. हे 7 तारे त्यांनी असे जॉईंट केलेले आहेत. हे 7 तारे त्यांनी असे जॉईंट केले. हे जॉईंट केलेले जे 7 तारे आहेत, या 7 ताऱ्यांच्या ठिकाणं जे आहेत, हे 7 ताऱ्यांची ठिकाणे इथं वाटेत 3 आहेत. हे 7 ताऱ्यांची ठिकाणं आहेत. यांना या 7 ताऱ्यांच्या समूहाला सप्तर्षी असं म्हणतात. सप्तर्षी म्हणजे 7 ताऱ्यांचा समूह. जे आपला पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या उत्तरेला दिसणारा हा ताऱ्यांचा समूह आहे. आणि हे 7 तारे हे दिसतात एकत्रितपणे आणि ते जर जॉईंट केले तर हे जॉईंट केलेले ताऱ्यांचा समूहाला सप्तर्षी म्हणतात. सप्तर्षीचा समूह जो आकार आहे, हा आकार पतंगासारखा दिसतो. हा पतंगा बघा, पतंगासारखा हा पतंग आणि त्याची दोरी, जो उडणारा पतंग आहे ना, यासारखा या सप्तर्षीचा आकार दिसतो. आणि या सप्तर्षीच्या बरोबर उत्तरेला 2 तारे सोडलं तर या मूळ जो आपला हा आहे पृथ्वी, या पृथ्वीच्या उत्तरेला, सप्तर्षीच्या बाजूला पृथ्वीच्या उत्तरेला बरोबर एक्झॅक्टली उत्तरेला एक तारा दिसतो. या ताऱ्याला ध्रुव तारा असं म्हणतात. आणि आता मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे तारे या आकाशगंगेमध्ये फिरत असतात, परंतु हा जो ध्रुव तारा आहे ना, हा जरी फिरत असला, आता बाकीचे इथं जे असणारे तारे आहेत, फिरण्यामुळे ताऱ्यांचं ठिकाण चेंज होतात. म्हणजे इथं असणारा तारा फिरल्यामुळे इकडे जाईल, कमी जाईल, जास्त दिसेल, हा बदल होतो. परंतु ध्रुव तारा हा एकमात्र असा तारा आहे की जो जरी आकाशगंगेमध्ये फिरत असला तरी तो पृथ्वीच्या उत्तर दिशेला स्थिर असतो. म्हणजे तो उत्तर दिशेबरोबरच दिसतो. आणि मग जे वाळवंटामध्ये अडकलेले असतात, जे प्रवासामध्ये वाळवंटामध्ये फिरत गेलेले असतात, अंधाऱ्या रात्री त्यांना दिशा कळत नाही. अंधाऱ्या रात्री बरेच वेळेस प्रवास करणाऱ्यांना दिशा कळत नाही. जे पायी जे चालत जातात त्यांना दिशा कळत नव्हती. त्यावेळेस लोक काय करायचे, त्यावेळेस बरोबर या ध्रुवकडे पाहायचे, जो अंधाऱ्या रात्री चमकताना लुकलुकताना दिसतो. या ध्रुवकडे पाहिलं की बरोबर तो उत्तरेला स्थिर आहे. आणि तो नेहमी उत्तरेला स्थिर असतो. तो आपली दिशा बदलत नाही. इतर सर्व तारे पृथ्वीच्या उत्तरेच्या कॉन्स्टंट टिकून राहत नाहीत, ध्रुव मात्र टिकून राहतो. मग जो उत्तरेला दिसतो त्याला ध्रुव नाव पडलं. आणि लोक काय करायचे, त्या ध्रुव ताऱ्याकडे पाहायचे आणि मग त्यानुसार ठरवायचे की मग इकडं ही उत्तर दिशा असेल. अंधाऱ्या रात्री तो दिसायचा. लक्षात ठेवा, हा ध्रुव तारा हा आपल्या सूर्यापासून जवळपास 434 प्रकाश वर्ष एवढा दूर आहे. ध्रुव तारा सूर्यापासून 434 प्रकाश वर्ष दूर आहे. सप्तर्षी म्हणजे उत्तरेला 7 ताऱ्यांचा जो समूह जोडला तर पतंगासारखा दिसतो, त्याला सप्तर्षी म्हणतात. तर ध्रुव तारा हा आपल्या सूर्याच्या बरोबर 434 प्रकाश वर्ष दूर पृथ्वीच्या उत्तरेला दिसतो आणि बरोबर तो उत्तरेला कॉन्स्टंट असतो, म्हणून त्याला ध्रुव तारा किंवा दिशा ठरविण्यासाठी त्याचा वापर होतो. आता पहा, नक्षत्र कसे असतात आणि राशी कशा असतात ही पण एक संकल्पना आहे.